कल्याण पश्चिमेमध्ये पुन्हा एकदा भाजप कार्यकर्त्यांवरती जीवघेणा हल्ला झाल्याने वातावरण तापलेलं आहे। मी सध्या उभा आहे कल्याण पश्चिमेतील रुग्णालयात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर काल हेमंत परांजपे नावाचे ज्येष्ठ जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना दोन अज्ञात बाईक सवारांनी दगडीने ठेचून मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांची जी आत्ताची परिस्थिती आहे प्रकृती जी आहे ती एकदम गंभीर आहे। रुग्णालयात ते या ठिकाणी उपचार घेत आहेत। एकंदरीत याचा रोज जो आहे तो भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी भाजपचे जे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे शहर अध्यक्ष वरुण पाटील आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर नेमका काय प्रकार घडलेला आणि किती वाजता घडलेला? ते काल रात्री लग्नावरनं घरी आले, घरी त्यांच्या उतरले खाली बिल्डिंगच्या खाली आणि उतरल्यानंतर त्यांना जे सोडायला आले होते त्यांना ते जाण्याची वाट बघण्यासाठी असे उभे होते का बाबा ते गेले का मी घरात जातो। तेवढ्यात कोणतरी दोन अज्ञात इसम तोंडाला रुमाल बांधून तिथे आले आणि त्यांनी त्यांना मारण्याची सुरुवात केली। बेदम मारहाण केली, डोक्यात दगड टाकण्याचा प्रयत्न केला आणि सुदैवाने त्यांनी तो हल्ला पायांवरती घेतला आणि त्यांच्या पायांवरती गंभीर दुखापत झाली। त्यांच्या गबड्यांवरती देखील गंभीर दुखापत झालेली आहे, फ्रॅक्चर झालेले आहेत आणि आता त्यांची परिस्थिती गंभीर आहे। आज ते रुग्णालयात दाखल आहेत आणि आम्ही प्रशासनाला एकच सांगतो की 12 तासाच्या आत जे कोणी हल्लेखोर आहेत आणि जे कोणी त्यांचे सूत्रधार आहेत त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि या गुन्ह्याच्या या हल्ल्याच्या मागचा जो कोणी सूत्रधार आहे त्याला देखील अटक झाली पाहिजे। एक भारतीय जनता पार्टीचा जुना जनसंघापासूनचा कार्यकर्ता, कारण की या व्यक्तीची भारतीय जनता पार्टीवरची नितांत निष्ठा श्रद्धा, तो भारतीय जनता पार्टीला स्वतःची आई म्हणतो अशा कार्यकर्त्यावरती हा भ्याड हल्ला झालेला आहे। हा हल्ला हेमंत परांजपे यांच्यावरती नसून हा हल्ला भारतीय जनता पार्टीवरती आहे आणि हा हल्ला आम्ही कदापि सहन करून घेणार नाही। जर 12 तासाच्या आत आरोपींना पकडण्यात आलं नाही तर भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध आणि तीव्र आंदोलन करणार। एवढंच आम्ही प्रशासनाला विनंती करू का 12 तासाच्या आत तात्काळ त्या गुन्हेगारांना अटक झाली पाहिजे। एकंदरीत पाहायला गेलं तर सत्ता आपली राज्यामध्ये आहेत, गृह खातं देखील आपल्याकडे, तरी देखील सत्तेत असताना भाजपच्या कार्यकर्त्यांवरती जीवघेणा हल्ला होतो। कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये याच्या भीतीचं वातावरण आहे का, काय सांगाल? भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा एक विचाराने काम करत असतो, कुठेतरी वैचारिक मतभेद होत असतात, परंतु या अशा कार्यकर्त्यावरती हा हल्ला होणं हा निषेधार्थ आहे आणि हा हल्ला होत असताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये कुठलंही दहशतीचं वातावरण नाही आहे। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सक्षम आहे, परंतु जो कोणी हल्लेखोर असतील, जे कोणी हे कारस्थान रचणारे असेल त्यांनी समोर येऊन हल्ला करावा। मग भारतीय जनता पार्टीचं काय ताकद आहे ते आम्ही दाखवून देऊ आणि भारतीय जनता पार्टीच्या मध्ये दहशत नाही, परंतु हल्ला ज्या ठिकाणी झाला, जे पार नाका जे परिसर आहे कल्याणमधलं, हे एक कल्याण जुन्या कल्याणची ओळख आहे। सुसंस्कृत लोक तिथे राहतात आणि अशा लोकांच्या या ठिकाणी जर हल्ला होत असेल तर तिथे त्या परिसरात वातावरण जे आहे ते दहशतीचं आहे आणि या दहशतीचं वातावरण निर्माण करण्याच्या मागचं कारस्थान कोणाचं आहे, सूत्रधार कोण आहे, हा आमचं मत आहे की हा मिळाला पाहिजे आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे। तुम्हाला काय वाटतं नेमकं कोण आहेत, नातेवाईक आहे किंवा राजकीय त्यांचा काही वाद असेल? नेमकं तुमची थोड्या वेळपूर्वी त्यांना भेटलेले आहेत, काय सांगितलं तुम्ही? त्यांची अशी कोणाशीच वैयक्तिक अशी कोणाची दुश्मनी नाही, कोणाची वाद नाही। त्याच्यामुळे आम्ही देखील म्हणजे संभ्रमात आहोत की असा एवढा निगरून हल्ला का झाला आणि कोणी केला। तर आमचा पोलीस प्रशासनाला तीच विनंती का तात्काळ तुम्ही त्यांच्याशी तपास करून कोण हल्लेखोर आहेत त्यांचा सुगावा लावावा। तुम्ही काय सांगाल की ज्या पद्धतीने हल्ले चालू आहेत भाजपच्या कार्यकर्त्यांवरती, कुठेतरी हे थांबले पाहिजे आणि हे नेमकं करते कोण करते काय? आता असं तर आपण सांगू शकत नाही, कारण त्यांचं आजपर्यंत म्हणजे कोणाशी असं वैयक्तिक वैर नाही। बाकी राजकारणामध्ये असताना काही वैचारिक वाद कोणाशी होऊ शकतात, पण आता ते पोलिसांचं काम आहे की त्यांनी कसं ते उलगडा करावा त्याचा। अगं तुम्ही ज्येष्ठ आहात, अनेक वर्षापासून भाजपसाठी काम करतात, जे ज्येष्ठ आहेत त्यांच्यामध्ये मोठं भीतीचं वातावरण आहे, कारण विचाराने काम करतात आणि अशा प्रकारचे हल्ले होत आहेत। तर कशा प्रकारची भीती आपल्या मनामध्ये आहेत आणि तुम्ही काय आवाहन कराल? भीतीचं वातावरण अजिबात नाही आहे।
असं आहे की जर कधी कोणी समोरून आवाज देऊन काही केलं तर भारतीय जनता पक्षाचा कोणताही कार्यकर्ता, ज्येष्ठातला ज्येष्ठ कार्यकर्ता किंवा तरुणातला तरुण कार्यकर्ता हा त्याला तोंड द्यायला सक्षम आहे. याचं कारण असं आहे की फार खराब दिवस असतानासुद्धा याच कार्यकर्त्यांनी याच पक्षाचं काम इमाने इतबारे निष्ठेने पाय रोवून केलेलं आहे. त्यामुळे भीती वाटत नाही आहे किंवा असं काही नाही. पण अशा प्रकारचा भ्याडपणे हल्ला करणं, तोंडाला रुमाल लावणं किंवा असं लपून छपून येणं, ह्या हल्ल्याला भ्याड हल्ला म्हणतात. ह्या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. अशा भ्याड माणसांना समोर काढावं प्रशासनाने, जेणेकरून समाज त्याचा समाचार घेईल. एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा या ठिकाणी राग जो आहे तो मनामध्ये भरलेला आहे आणि आम्ही जसाच तसे उत्तर द्यायला सक्षम आहे. मात्र 12 तासाच्या आतमध्ये आरोपीला अटक करा, नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिलेला आहे. कॅमेरा पर्सन आदिलसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.